पावसाळा म्हटलं की सगळ्या सीझन वाईज भाज्या आपल्याला पावसाळ्यामध्येच आठवतात नाही का? त्यामधलीच ही एक भाजी आहे आणि ही एकदम अप्रतिम आणि एकदम युनिक टेस्ट असते याची. मला तर खूप म्हणजे खूपच आवडते आणि माझ्या नवऱ्याला तर त्याहून जास्त आवडते. आणि साहेबांना आमच्या या भाजीसोबत भाकरीच हवी असते आणि ती तर डिमांड होती ज्वारीची भाकरी आणि हे गरगट. म्हणजे काही ठिकाणी काही एरियामध्ये याला आलूचं फतफदं बोलतात. आम्ही याला गरगटसुद्धा बोलतो गावठी भाषेमध्ये. तर ही गावठीच गरगट आहे आणि शरीरासाठी, आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तर सीझनल भाज्या ज्या आहेत ना, त्या अशा कधीतरी आपण खाल्ल्या पाहिजेत. खरंच त्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात आणि ही भाजी ना, अतिशय युनिक टेस्ट लागते याची आणि करायलासुद्धा एकदम झटपट आणि एकदम कमी साहित्यात बनून जाते. बघा ना, अजिबात तुम्हाला टोमॅटो लागत नाही, कांदा लागत नाही, की कोणतं वाटण लागत नाही, कोणताही मसाला लागत नाही. या भाजीला अजिबात लागत नाही आणि एकदम कमी साहित्यात म्हणजे फक्त मसाल्यामधलं लसूण लागतो आणि आपले बेसिक मसाले म्हणजे हळद, मीठ असतं ते तेवढंच लागतं आणि शिजायला सुद्धा एकदम झटपट शिजते आणि होऊन जाते. जर तुम्ही हिला कुकरमध्ये घातलीत ना, तर चांगल्या पद्धतीने ही शिजून जाते. कारण हिला तुम्ही चांगली शिजून घ्याल ना, तर ती एकदम छान लागते. कच्ची राहिली तर तेवढी चव येत नाही. तर हिला बघा अशी मी छानपैकी अशी देठं वेगळी काढून घेतलेली आहेत आणि ह्याची पानं वेगळी काढलेली आहेत. देठं सोलून त्यांना साफ करून कट करून घेतले आणि पानानं सुद्धा बारीक चिरून घेतलेले. जशी आपण पालेभाजी चिरतो ना, त्या पद्धतीनेच हिला मी चिरून घेतलेली आहे. आता हाताला मी बघा इथे प्लास्टिकची पिशवी लावलेली आहे. तर ही प्लास्टिकची पिशवी मस्ट आहे. जर तुम्ही लावली नाहीत ना, तर अतिशय हाताला एकदम खाज सुटू लागते. खूप म्हणजे खूप जोरात खाज येईल तुम्हाला. त्यामुळे नक्की म्हणजे खरंच लावा ती प्लास्टिकची पिशवी, नाहीतर तुमची अवस्था बेकार होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मी हिला कुकरमध्ये ट्रान्सफर केली आणि सोबतच मी हरभऱ्याचे दाणे भिजत घातले होते, ते घातलेले आहेत. तुम्ही यामध्ये सोबत काहीही घालू शकता. हरभऱ्याचे दाणे किंवा कोणताही डाळीचे प्रकार घालू शकता किंवा कोणतेही कडधान्य घालू शकता. काही जण वाल घालतात, आम्हीसुद्धा वाल घालतो. म्हणजे बिरडा असतो ना आपला वालाचा, ते घालतात. तर पावटे असतात तेही घातले तरीही चालतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही घाला. अगदीच काही नसेल तर घरात शेंगदाणे देखील असतात बघा, ते सुद्धा घातले तुम्ही तरीही हरकत नाही, तरीही छान लागते. आणि ह्या भाजीला एकदम छान अशी एकदम मॅश झाली पाहिजे अशी छानपैकी 3 ते 4 शिट्ट्या कमीत कमी झाल्याच पाहिजेत. एवढी कुकरमध्ये शिजवून घ्या. हे भांड्यामध्ये शिजवली तरीही चालेल, पण थोडा वेळ जास्त जातो. कुकरमध्ये झटपट होऊन जाते. आता बघा हिला छान शिजले आहे आणि चणेसुद्धा आपले छान मेल्ट झालेले आहेत. पाहताय तुम्ही ते. आता कुकरला आपण साईडला ठेवून देऊया. आता ह्याला देऊया आपण तडका छानपैकी. एकदम सिंपल तडका आहे. काहीही मसाले जास्त लागत नाही. तिथे बघा लसूण मी छान अशी क्रश करून घेतली. अशी क्रश करून घेतली ना, की भाजीला अजून छान चव येते. त्यामुळे नक्की चव क्रश करा किंवा मग सुरीने बारीक-बारीक कट करून घ्या. आणि आता तेल चांगलं तापून घ्यायचं. त्यामध्ये लसूण बघा, याला ना जास्त लसूण जेवढी करपवाल ना तुम्ही, अजिबात कच्ची ठेवू नका. जेवढी लसूण तुम्ही याला करपवाल तेवढी ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते. एकदम लालसर काळसर लसूण झाली पाहिजे आणि त्यामध्येच बघा आपले बेसिक मसाले घालायचे. कढीपत्ता, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडंसं चिमूटभर मी हिंग घातलेलं आहे आणि यामध्येच आपण जे मॅश करून घेतलेलं, जे उकडून घेतलेली भाजी आहे ना, तिला छानपैकी मॅश करून घ्यायची. आधी तिला मॅश करून ठेवल्यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायची. यात तडका घालायचा आहे तिचा. मग छानपैकी असं तडका लागतो आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता. तर इथे माझ्या बेबीलासुद्धा आवडतं, माझ्या लहान बाळालासुद्धा आवडतं शिवमला, म्हणून मी थोडं तिखट कमीच करते. मग तो छान खातो, भरपूर खातो. तिखट लागलं त्याला तर तो खात नाही, म्हणून मी ते एकदम कमी तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट इथे वापरा. तर बघा छान चव झालेली आहे आणि यात मीठ घालून तिला छानपैकी 20 मिनिटं मी पुन्हा शिजून घेतलेली आणि थोडीशी घट्ट करून घेतलेली आहे मी. पाणी आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. मी झाकण न लावताच हिला शिजवून घेतली आणि ती छानपैकी रेडी झालेली आहे. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, नाचणीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, कशासोबतही सर्व्ह करा. अतिशय अप्रतिम लागते. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे मला नक्की सजेस्ट करा. तोपर्यंत बाय, टेक केअर.